नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट घरातलं सर्व आवरून झालं. 5ला उठले होते मी. आज 5ला उठले. दिशूचं आणि उमेचं नाही का स्वयंपाक करून ठेवलं, भाजी चपाती करून ठेवलेली आहे दोन्ही टायमाचं. त्याच्यानंतर घरातली सर्व क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि जस्ट तर बॅगीमध्ये सर्व भरलं आहे. मी तुम्हाला दाखवते. तर इथं सर्व मी बघा बेडरूममध्ये पण सर्व आवरून घेतलेलं आहे. सर्व कपडे जिथल्या तिथं सर्व. त्याच्यानंतर इकडे पण हा कचरा द्यायचा आहे ना, म्हणून इथं ठेवला. तर जाता जाता घेऊन जाऊ. पर ते फुलं पण घेऊन जायचे आहेत नदीमध्ये टाकायला. तर हे सर्व इथं पण आवरून घेतलेलं आहे सर्व. बघा सर्व पसारा अजिबात नाही. काल सर्व क्लिनिंग करून घेतली होती, लादी वगैरे पुसून घेतली होती सर्व. त्याच्यानंतर कपडे तर काय आता आपले इथे सुकून जातात, इथं काही प्रॉब्लेम नाही कपड्यांचं. त्याच्यामुळे मग आता हे म्हटलं सुकले का 1-2 दिवसांनी काढायचे. आता काही लावायचं नाही मशीन. हे मी अशीच मी लावून ठेवणार. थोडंसं उघडं ठेवते असं हवा येण्यासाठी. इतकंच असं उघडं म्हणजे कसं थोडं व्हेंटिलेशन असतं. त्याच्यानंतर किचन पण सर्व आवरून घेतलेलं आहे. बेसिंगचे भांडे बिंडे सर्व आवरून घेतलेलं आहे. भाजी चपाती केलेलं आहे. तर सर्व किचन पण भांडे व्यवस्थित रचले. जसं आपली देवपूजा माझी झालेली आहे. आता वाजले आहे 7. आता पटकन मी तयारी करते आणि पटकन आम्ही निघतो. 8ला गाडी आमची. मी सर्व ह्या गोष्टी आवरून घेतलेल्या आहे आणि पॉवर बँक पण चार्ज केलेला आहे आणि सर्व. चला मी आणि ही सॅगच घेऊन जाणार आहे. बस एवढीच, बाकी नाही काय. 2च दिवसासाठी आहे. तर चला आता मी तयारी करते, नंतर बोलते. तर मी जस्ट रेडी झालेली आहे आणि आता निघू आम्ही. मी तुम्हाला माझा लुक दाखवते. तर असं मी वेअर केलेला आहे ड्रेस. तर व्यवस्थित कम्फर्टेबल आहे. त्याच्यामुळे मग हाच कॉर्डसूट वेअर केलेला आहे. तर असं आहे जॅकेट वगैरे आणि ते फक्त आता मोबाईल वगैरे ठेवलेला आहे साईड. आद्विकन मी निघतोय आणि तुम्हाला पण दाखवते माझा प्रवास नाशिक, पुणे टू नाशिक. तर चला आता निघू आपण आणि 8ला बस आहे बरोबर. चला आता निघतो. पाणी रे हो ना, बघा बघ ना आदो किती छान आहे. तो बघ तो थांबा उतरू नाही हो. तर आता जस्ट आम्ही आलो वाकडेवाडीला आहे ना. आधी खुश का? तर आता तर आता बघतो बस आहे ना नाशिकची कधी भेटते काय. आता टाईम झाला होता तरी 8 वाजले. आता बघू ती 8ला बस निघते. आता चेक करतो बस आहे की नाही. तर ह्या बसमध्ये आम्ही चाललो है ना. तर ही बस आहे पूर्ण मोकळीच आहे. अजून खूप मोठी बस आहे. तर जस्ट बस निघाली आता आणि आम्ही चाललो पलीला. आहे ना दिदीला नाही घ्यायचं ना तू. दिदीची आठवण नाही येते तुला दिदीची नाही. तर इथं आम्ही आता पेट्रोल भरण्यासाठी राजगुरुनगरला आलेलो आहोत आणि पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबलेली आहे. तर आद्विकची मस्ती चालली. आद्विकनी खाल्ला. आता चपाती नंतर खाऊ घालेल. तर आता नंतर पुढे आद्विकला चपाती घेतलेली आहे. मी माझा तो उपवास आहे ना, त्याच्यामुळे श्रावणची मी पूर्ण महिना उपवास धरलेला आहे. आणि आता इथे
पेट्रोल भरण्यासाठी थांबलेली आहे. आणि आज बरे पाऊस वगैरे काही नाही आहे, बरं वाटते. मला दाखवते बाहेर. तर आता वाजले आहे 10:56 झाले, म्हणजे 11 वाजलेच. 4 मिनिटं बाकी 11. राजगुरुनगरलाच 11 म्हणजे किती वाजतील काय माहिती. तर आता 3, 4, 5 पण वाजू शकतात. हवा येते इथे ना फ्रेश. आणि पहिल्यांदा दीदीला सोडून चाललेली ना दीदी घरीच आहे आता, म्हणजे तिला स्कूलमध्ये पाठवलं. ते येईल 12:30पर्यंत, तर घरीच आहे ती. तर त्याच्यामुळे ना जरा तिला सांगून आली सर्व जेवण वगैरे सर्व बनवून आलेली आहे. त्याच्यामुळे आता बघू कशी राहते. आणि तिला असं पहिल्यांदा सोडून आलेली आहे, तर आता बघू. तिला पण असं राहायची सवय थोडी थोडी नाही का पाहिजे. तर आता पेट्रोल भरणं चालू आहे गाडीमध्ये. डिझेल. तेच आम्ही पुढेच बसलेलो आहोत. याला तर घरी आलं असते मला मुझे 2000. याला तर घरी आलं असते मला मुझे 5000. याला तर दे सध्या. आता आज ज्ञान सुट्टी घेतली ना आधी. अजून परत गावाला जाणार तू आल्यानंतर? परत उमेश पण नंतर परत अजून गावाला जाणार, तेव्हा पण होतं. मी पण जाईल तेव्हा पण. चाली द्यायची आता मज्जा सध्या. चला पीछे. हॉटेलला गाडी थांबलेली आहे आणि आम्ही डोसा घेतो एक, आणि मी ज्यूस घेतलेला आहे. मिल्कशेक घेतले, बदाम मिल्कशेक. आणि आता बाहेरचा व्ह्यू इतका भारी तुम्हाला आता खाऊन झाला का दाखवते. मी डोसा घेतलेला आहे, डोसा खातो अद्विक. छान आहे का? आणि इकडे इतका छान व्ह्यू आहे ना, मस्त. तर आम्ही ना प्लेन डोसा घेतलेला आहे आद्विकसाठी. इकडे तर आद्विक खाते. मी मिल्कशेक घेतलेला आहे. उपवास आहे ना माझा, तर मिल्कशेक नव्हते घेणार. उगाच आहे आद्विकने म्हटलं मिल्कशेकच घे, पण त्याचं लगेच डोसाच चालले. डोसा घे तर डोसा घेतला मग आहे ना. आता त्याला मात देणार आहे घरी.
आमचं पण. तर बसमध्ये बसवतो आणि इकडचं लुक एवढं भारी आहे. चला आता बसमध्ये बसून घेते. बस स्टॉप सिपेस नवीन सिपेस आहे. पण आमचे नाव इथं खूप मोठं मार्केट आहे इकडनं जाताना. ह्या साईडला आम्ही खूप ह्या मार्केटमध्ये तर इतकं फिरायचं ना. खूप स्ट्रीट शॉपिंग आहे इकडे. इकडे पाहायला जाल तर स्ट्रीट शॉपिंग आहे. मधूनच दाखवते तुम्हाला मी काळाराम मंदिर. तर आहे काळाराम मंदिर. काळाराम मंदिर. गोदावरी नदी. तर इथं पाहू शकता किती छान व्ह्यू आणि इतकं ग्रीनरी झाली. हे इथं स्कूल आहे ग्लोबल आणि कॅम्ब्रिज. 2 स्कूल ह्या ग्लोबल स्कूल वातावरण. जस्ट मी आता वणीला पोचले. चहा वगैरे घेतला, फ्रेश झाले आणि खूप वेळ लागला, खूप जास्त. आता नंतर जेवण वगैरे आम्ही करू कारण की माझा उपवास पण आहे. तर चला लकी बसले तिकडे, भेटले. बाकीच्या त्याला आणलेलं साहित्य काढून वगैरे ठेवलं मी. आणि चला नंतर बोलते. आता वाजले आहे रात्रीचे 11 आणि खूप थकले मी आणि आता मला झोप लागायला लागलेली आहे. तर चला आता व्हिडिओ जेवण वगैरे झालं. खूप छान मस्त मेथीची भाजी, चपाती, नाचणीची भाकर, खिचडी असं खाल्लं आहे मस्त छान मम्मीच्या हाताचं जेवण. खूप दिवसातून आणलं की खूप साऱ्या वस्तू माझ्यासाठी आणलेल्या आहे रशियावरून. तर त्या तुम्हाला मी लवकरच दाखवली. इतक्या भारी ना, खूप खुश झालेली आहे. तर काय काय आणलं ना रशियावर माझ्यासाठी माझ्या भावाने ते तुम्हाला दाखवेल मी लवकरच. चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.